प्रश्न असा आहे की आजसुद्धा स्टँडिंगला आम्हाला जे काही आकडेवारी दिली आहे त्याच्यामध्ये परिमंडळ 2, 3, 4, 5 अशी सगळ्यांची आकडेवारी दिली आहे आणि त्याचा जर आपण सरासरी ॲव्हरेज केला तर ती आकडेवारी असं दाखवते की 104% नालेसफाई झालेली आहे. जर असं असेल तर तुम्ही म्हणता तसं अंधेरीला जो पाऊस पडला परवा तर तो तर फार कमी MMचा पडला. एक सर असते ना वळवाची सर तशी आली होती आणि त्यांनी तरी देखील तुम्ही जर अंधेरीचा तो सबवे आहे तिकडे पाणी साचत असेल तर नालेसफाई झाली का हा प्रश्न उपस्थित राहतो. आयुक्त महोदय जे काही बोलत आहेत ते त्यांच्या परसेप्शनने बोलत आहेत, पण इतक्या वर्षाचा जो आमचा अनुभव आहे की नालेसफाई 25% सुद्धा झाली नाही. तुम्ही जर फेरफटका मारलात, आता मगाशी काही सदस्यांनी तुम्हाला ती फोटोज देखील दाखवले, तर परिस्थिती अशी आहे की हे आकडे फुगवण्याचा जो प्रकार आहे, पूर्वी आत्ता जे सत्तेत बसलेले आहेत ते पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना आकडे फुगवून दाखवतात, हे दाखवतात असं म्हणत होते. मग आता तुम्ही काय करताय? तुम्ही तेच करताय. मात्र आता अपयश आल्यानंतर तुम्ही सगळं अपयश प्रशासनावर टाकताय. मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं थोडे दिवस थांबा, बघा हे स्वतःचं अपयश प्रशासनाला टार्गेट करणार आणि स्वतः आम्हाला मिळणार. आज सुरुवात त्यांची झालेली आहे. उद्या जसजसा पाऊस येईल आणि ही मुंबई तुंबायला लागेल, प्रशासनाला टार्गेट सत्ताधारी करतील, विरोधक नाही. त्यामुळे ह्यांचं हे फेल्युअर आहे. ह्यांना सत्ता व्यवस्थित चालवता येत नाही, प्रशासन चालवता येत नाही. एकंदर हे सगळे भांबावलेल्या मनस्थितीत आहेत. ते दाखवत आहेत, आम्हाला सर्व समजतं, पण ह्यांना ते कळत नाही आहे. हाच त्याच्या मागचं कारण आहे. आणि ह्यावेळेला दुर्दैवाने समजा 26 जुलैसारखा पाऊस पडू नये, कारण ती ढगफुटी होती. पण तो जरी नाही पडला, जरी मोठा 2, 2.5, 3 तासाचा पाऊस पडला तरी मुंबई तुंबणार हे 100% आहे, कारण नालेसफाई झालेली नाही. सर, ह्याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आणि तुमचा जो प्रभाग आहे तिथंच महानगरपालिकेचं जी नॉर्थचं वॉर्ड ऑफिस सुद्धा आहे, तिथे सुद्धा काही फेरीवाले गर्दी करत आहेत की त्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का? मात्र आज जर बघितलं तर जे महायुती सरकार स्थापन झालेलं आहे पालिकेमध्ये, तर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष यांच्यातच कुठेतरी या दोन्ही गोष्टींवरना मतभेद काही प्रमाणात जाणवताना आपल्याला. नाही, मुळात मुद्दा काय आहे, ते किरीट सोमय्यांनी ते काही ते केलं नाही. SIT लावली आहे, समथिंग दुरुस्तीचा जन्मदाखला आणि मृत्यू दाखला याच्यामध्ये जे दुरुस्तीच्या विषयात त्यांनी हे केलेलं आहे. पण त्यांनी प्रत्येकाला जर तुम्ही बांगलादेशी आणि हे असं म्हणणार असाल तर त्याला अर्थ नाही आहे ना. सॅम्पल केसेस काही असू शकतात, काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केले असतील किंवा त्यांच्या न कळत झाले असतील, नाही असं म्हणत नाही. म्हणून 100% काम तुम्ही SIT लावून बंद करणार? परवाच आमच्याकडे एक मुलगा आला होता, तो त्याचं आडनाव कोळी म्हणजे मुंबईचा भूमिपुत्र. तो 2 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. त्यावेळेला ज्यांनी कोणी ते नाव टाकलं ते चुकून काहीतरी मिस्टेक झाली वडिलांच्या नावामध्ये समथिंग, ती दुरुस्ती करायला त्याला देत नाहीत करून, कारण त्याचं काहीतरी काम अडलं आहे, त्याला काहीतरी पासपोर्ट काढायचं समथिंग असं काहीतरी आहे. मग अशी लोक जी सफर होत आहेत त्याला जबाबदार कोण? किरीट सोमय्यांनी ही जबाबदारी घेणार आहेत का? तर हे काही योग्य नाही. आणि ह्यांचे जे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालले आहेत ना, ह्या QR कोडच्या बाबतीत, QR कोड कोर्टाने आदेश दिलेले आहेत. आणि कोणाला द्यायचे ते 2014 साली जो सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये जे पात्र झाले त्यांना QR कोड देऊन पुनर्वसन करा असा कोर्टाचे आदेश आहेत. आता कोर्टाच्या आदेशाला तुम्ही चॅलेंज करणार? प्रत्येक गोष्टीत तुम्ही धर्म आणणार, हिंदू मुस्लिम करणार, याला काय अर्थ नाही आहे. खरं तर पारदर्शकता जर दाखवायची होती तर तुम्ही 2014ला दाखवायची. आणि बांगलादेशी मुद्दा जो आहे तो आहे, नाही असं, पण तो आत्ता ह्या 4-5 वर्षात आला आहे लॉकडाऊन नंतर. त्या अगोदर तो नव्हता, 2014ला नव्हता. आता तो जास्त मोठ्या प्रमाणात आला आहे. बरं, तुम्ही बांगलादेशी म्हणताय, तुम्ही बांगलादेशींच्या विरोधात कारवाई करताय म्हणून फेरीवाले 4-5 महिने फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करताय. मग तुम्हाला किती बांगलादेशांना तुम्ही आत्तापर्यंत पकडलं आणि किती बांगलादेशांवर तुम्ही FIR घेतली किंवा कारवाई केली, याची आकडेवारी द्यावी त्यांनी. उगाच राजकारणासाठी तुम्ही जर असं काही करणार असाल तर जो मूळ 3-3, 4-4 पिढ्या जो व्यवसाय करतोय फेरीवाल्याचा, त्यांच्यावर अन्याय होतोय, कळत न कळत अन्याय होतोय. आणि ते मॅक्झिमम ती लोक ही महाराष्ट्रातली मराठी माणसं आहेत. तर मला वाटतं की ह्या गोष्टीचा विचार सत्ताधाऱ्याने, विरोधकाने आणि प्रशासनाने सगळ्यांनी करायला हवा. जास्तीत जास्त मराठी फेरीवाले जे 2-2, 3-3 पिढ्या व्यवसाय करत आहेत यांना कसं पात्र करता येईल आणि त्यांना QR कोड कसा देता येईल हे याकडे पाहणं गरजेचं, राजकारण न करता.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.